हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक. चला तर मग बघूया आपण कसे बनवूयात उकडीचे मोदक. यासाठी पहिल्यांदा पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घालायचे आणि त्यावर 2 कप किसलेला नारळ 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये 1 कप गूळ ॲड करायचा आहे आणि गूळ मेल्ट होऊन द्यायचा आहे. तर एक 5 ते 10 मिनिटे मिक्सर कुक करायचं आणि गूळ कम्प्लिटली ड्राय व्हायला पाहिजे. नंतर वेलची पावडर ॲड करायची त्यामध्ये. आता आपण उकड बनवून घेऊया. त्यासाठी पातेल्यामध्ये मी 2 छोट्या वाट्या पाणी घेतले. त्यामध्ये अर्धा टीस्पून साखर आणि 1/4 टीस्पून मीठ ॲड करायचं आहे. पाण्याला बॉईल येऊन द्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून तूप ॲड करायचं आहे आणि इथे मी साधा रेशनचा तांदळाचं पीठ वापरले, म्हणजे जे सुपर मार्केटमध्ये अवेलेबल असतं ना, असं काही खास मोदकाचं पीठ वगैरे काही नाही आहे. असं आपल्याला कम्प्लिटली मिक्स करायचं नाही, पीठ थोडंसं ड्रायच ठेवायचं आहे. 5 मिनटं वाफवून घेऊन नंतर मग परातीमध्ये काढून घ्यायचं आणि पीठ गरम असतानाच असं फुलपात्राने किंवा ग्लासाने वगैरे असं मोकळं करून घ्यायचं. नंतर हळूहळू त्यामध्ये पाणी आणि तेलाचा हात वापरून पीठ चांगलं 8 ते 10 मिनटं मळून घ्यायचं. असं हे पीठ नंतर तयार होऊन या पिठात छोटे छोटे गोळे करायचे आणि आपण एकदम छोटी पातळ अशी पुरी, म्हणजे हाताने पुरी अशी लाटी बनवून घ्यायची त्याची. तुम्हाला जमेल तितकं पातळ करायचा प्रयत्न करा. आणि ह्या एवढ्या पिठामधून आपण 12 ते 15 मीडियम साईजचे मोदक इझिली बनवू शकतो. स्वतः दाखवल्याप्रमाणे या पारीला अशा कळ्या पाडून घ्यायच्यात. अधूनमधून तुम्ही थोडासा पिठाचा किंवा तेलाचा हात लावू शकता, पण शक्यतो कमी पीठ वापरायचा प्रयत्न करा, कारण जास्त पीठ वापरल्याने मोदकाला चीर पडते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळूहळू मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला तुम्हाला लगेच जमणार नाही, पण प्रॅक्टिसने हळूहळू जमून जाईल. तर यामध्ये आपण तयार केलेलं सारण भरायचं आहे. हळूहळू सारण आतमध्ये दाबत एकाच डायरेक्शनमध्ये मोदकाला फिरवून घेऊन त्या कळ्या सगळ्या आपल्याला एकाच ठिकाणी आणायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपला छानसा मोदक तयार आहे. आता याला आपण 10 मिनटं स्टीम करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरती केशरची काडी लावू शकता. आणि आपले मोदक तयार आहेत.